2 ऑक्टोबर 2023 ला गांधी जयंतीचं औचित्य साधून बिहार सरकारने जातीय सर्वेक्षण जाहीर केलं। त्यानंतर अनेक राज्यांमध्ये सुद्धा जातनिहाय जनगणना करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे। सध्या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत। त्यापैकी तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या 4 राज्यात आम्ही सत्तेत आलो तर जातीय सर्वेक्षण करू असं वचन काँग्रेसने लोकांना दिलंय। केंद्रात सत्तेत आलो तर देशभरात जातीय जनगणना करू असं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या सगळ्या ठिकाणच्या प्रचार सभांमध्ये करताना दिसतायत। जातीय सर्वेक्षण आणि जनगणनेच्या रूपाने आपल्या हाती ब्रह्मास्त्र लागलंय असं राहुल गांधी यांची भावना झाली असं चित्र दिसतंय। परंतु त्यांचं हेच आश्वासन त्यांच्याच पक्षाच्या सत्ता असणाऱ्या सरकारला मात्र भारी पडताना दिसतंय। त्यामुळे इंडिया आघाडीचे घटक पक्ष सुद्धा अडचणीत आल्याचं चित्र आहे। राहुल गांधी देशभरात जातीय जनगणनेची मागणी करत असताना त्यांच्या पक्षाची सत्ता असणाऱ्या कर्नाटक सरकारने मात्र जातीय सर्वेक्षणाचा अहवाल सार्वजनिक करण्यासाठी टाळाटाळ करते। मात्र कर्नाटक सरकार जातीय जनगणनेचा अहवाल सार्वजनिक करण्यासाठी टाळाटाळ का करते आणि राहुल गांधी या बाबतीत दुटप्पी भूमिका निभावतायत का, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। सर्वात आधी माहिती घेऊयात ती कर्नाटकच्या जातीय सर्वेक्षणाबाबत। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 2014 साली जातीय सर्वेक्षण करण्याची घोषणा केली, ज्याला द सोशिओ इकॉनॉमिक अँड एज्युकेशनल सेन्सस म्हणून ओळखलं जातं। 170 कोटी रुपये खर्चून हे सर्वेक्षण कर्नाटकात करण्यात आलं। 2016 मध्ये हे सर्वेक्षण पूर्ण होणं अपेक्षित होतं, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ते पूर्ण होऊ शकलं नाही असं सांगण्यात येतं। अखेर 2018 साली हे सर्वेक्षण पूर्ण झालं, पण याचा अहवाल अजूनही सरकारला सादर करण्यात आलेलाच नाहीये। 2018 साली हा अहवाल लीक झालाय अशा बातम्या सुद्धा आल्या होत्या। या लीक झालेल्या अहवालात कर्नाटक राज्यात एसटी समाजाची संख्या ही 19% तर मुस्लिम समाजाची संख्या 16% असल्याचं समोर आलं होतं। परंतु राजकीय दृष्ट्या प्रभावी असलेल्या लिंगायत आणि वोक्कलिगा समुदायातील नेत्यांच्या विरोधामुळेच हा अहवाल अजूनही कर्नाटकमध्ये स्वीकारण्यात आलेला नाहीये। आता त्यानंतर कर्नाटकमध्ये निवडणुका पार पडल्या। विधानसभेत भाजप किंवा काँग्रेसला कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही, तेव्हा काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिला आणि जेडीएसचे कुमारस्वामी हे कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले। पुढे त्यांचं सरकार कोसळलं आणि भाजपचे येडियुरप्पा आणि त्यानंतर बोम्मई हे मुख्यमंत्री झाले। परंतु त्यांच्या काळात सुद्धा जातीय सर्वेक्षण अहवालावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही। अखेर 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेत आली आणि पुन्हा जातीय सर्वेक्षण स्वीकारण्याच्या चर्चांना उधाण आलं। परंतु निवडणुकीचा निकाल लागून आणि सरकार येऊन 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असला तरी सिद्धरामय्या अजूनही जातीय सर्वेक्षण अहवाल सार्वजनिकरित्या जाहीर करू शकलेले नाहीयेत। परंतु हा अहवाल स्वीकारण्यासाठी वोक्कलिगा आणि लिंगायत समाजातील नेत्यांनी मात्र विरोध केलाय। यामध्ये भाजप आणि जेडीएसच्या नेत्यांसह उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचाही समावेश आहे। खरं तर अहवालातील डेटा हा अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने जमा केलेला आहे, त्यामुळे तो स्वीकार करण्यात येऊ नये यासाठी सरकारवरती दबाव टाकला जातोय। 1931च्या जातीय जनगणनेनुसार कर्नाटकात लिंगायत समाजाची लोकसंख्या ही 17% आहे तर वोक्कलिगा समाजाची लोकसंख्या ही 14% आहे। परंतु 2018 साली लीक झालेल्या रिपोर्टमध्ये लिंगायत समाजाची संख्या 14% तर वोक्कलिगा समाजाची संख्या ही 11% असल्याचं बोललं जातंय। आता राज्यामध्ये एससी आणि मुस्लिम समाज हा बहुसंख्य झाल्याचं चित्र आहे, त्यामुळे आतापर्यंत राजकीय दृष्ट्या प्रभावी असलेल्या लिंगायत आणि वोक्कलिगा समाजाचं महत्त्व कमी होऊ शकतं। त्यामुळे दोन्ही समाजातील लोक या जातीय सर्वेक्षणाला सध्या विरोध करताना दिसतात। खरं तर कर्नाटकात आतापर्यंत तब्बल 23 मुख्यमंत्री झालेत, त्यापैकी 16 मुख्यमंत्री हे लिंगायत आणि वोक्कलिगा समाजातले आहेत। यावरून दोन्ही समाजाचं राज्याच्या राजकारणातलं महत्त्व आपण समजू शकतो। 2023 मध्ये काँग्रेस सत्तेत परत येण्यात सुद्धा वोक्कलिगा समाजाचं मोठं योगदान राहिलेलं आहे। सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपमेंटल सोसायटीच्या आकडेवारीनुसार काँग्रेसला तब्बल 49% वोक्कलिगा समाजाची मतं तेव्हा मिळालेली आहेत। याउलट कर्नाटकच्या वोक्कलिगा भागात पारंपरिकरित्या चांगली कामगिरी करणाऱ्या जेडीएसला मात्र केवळ 17% मतं मिळालीत। परंतु काँग्रेस सत्तेत परतण्यात अहिंदा अर्थात अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित मतांचा सुद्धा तेवढाच मोठा वाटा आहे। याच कारणास्तव कुर्बा समुदायातील सिद्धरामय्या यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिले। आता अहिंदा वोट बँक जातीय सर्वेक्षण अहवाल स्वीकारण्यासाठी दबाव टाकते, तर लिंगायत आणि वोक्कलिगा समाज सर्वेक्षण अहवाल स्वीकारण्याच्या विरोधात आहे। यामुळे काँग्रेससाठी सध्या कर्नाटकात इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे। याशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी हे रोज जातीय जनगणनेच्या समर्थनार्थ आवाज उठवतात,
परंतु त्यांचंच सरकार असलेल्या कर्नाटकात मात्र जातीय जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध केला जात नाही अशी टीका त्यांच्यावर होतीये। यामधली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या एका बैठकीत सुद्धा देशभरात जातीय जनगणना करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता, परंतु त्याला ममता बॅनर्जी आणि केरळमधील डाव्या पक्षांनी विरोध केलाय। याचं कारण म्हणजे सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपमेंट सोसायटीच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये 21व्या विधानसभा निवडणुकीत 41% तथाकथित उच्च जातीय लोकांनी तृणमूल काँग्रेसला मतदान केलंय। आता लोकसभेच्या निवडणुका या फक्त 6 महिन्यांवर आलेल्या असताना ममता बॅनर्जी जातीय जनगणनेला समर्थन देऊन आपली वोट बँक दुखावू इच्छित नाहीयेत। केरळमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे। केरळमध्ये 22% लोकसंख्या असलेला इजवाज हा ओबीसी समुदाय सातत्याने सत्ताधारी एलडीएफ आघाडी सोबत राहिलेला आहे। 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एलडीएफला 53% मतं मिळाल्याचं सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपमेंट सोसायटीच्या आकडेवारीतनं पुढे आलेलं आहे। परंतु इजवाज समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात असमान प्रतिनिधित्व मिळत असल्याने उच्च जातीय समाजाने कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। अशा जातीय जनगणना पार पडली तर एलडीएफला मिळत असलेलं मागासवर्गीय जातींचं समर्थन हे कमी होण्याची शक्यता आहे आणि याच कारणामुळे ते सुद्धा जातीय जनगणना करण्यासाठी आणि त्याचा अहवाल पुढे येण्यासाठी उत्सुक नाहीयेत। त्यामुळे स्वतः राहुल गांधी आणि उत्तर प्रदेश आणि बिहार मधील त्यांचे सहकारी वगळता त्यांना या मुद्द्यावरती कोणाचाही पाठिंबा मिळतोय असं चित्र दिसत नाहीये। मात्र तरी सुद्धा राहुल गांधी हे जातीय जनगणना हा प्रचाराचा मुद्दा करू पाहतात। याचं कारण म्हणजे 14 आणि 19 लोकसभा निवडणुकीत ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात भाजपचा मागे उभा राहिलेला पाहायला मिळतं। सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपमेंटल सोसायटीच्या आकडेवारीनुसार 14 साली 34% ओबीसींनी भाजपला मतदान केलेलं, तर 19 मध्ये हेच प्रमाण 44% होतं। जिथे भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत होती तिथे भाजपला तब्बल 72% ओबीसी मतं मिळतात, तर काँग्रेसला फक्त 18 असं सीएसडीएसच्या आकडेवारीतनं समोर आले। 23 साली 45% ओबीसी समाज हा भाजपच्या पाठीशी उभा राहील असे आकडेवारीतनं दिसून येते। त्यामुळेच राहुल गांधी सातत्याने जातीय जनगणनेचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेस हा ओबीसींच्या सोबत आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात। याचाच एक भाग म्हणून सरकारमध्ये असलेल्या 80 सचिवांपैकी फक्त 3 ओबीसी आहेत हे राहुल गांधी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात। जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी हे बहुजन समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा कांशीराम यांचं वक्तव्य ते पुन्हा मेनस्ट्रीम मध्ये आणू पाहतात। जो ओबीसी हित की बात करेगा वही देश पर राज करेगा यांसारख्या घोषणेला बळ दिलं जाते, परंतु त्यांच्या या प्रयत्नांना इंडिया आघाडीतील इतर पक्षांकडून हवा तेवढा पाठिंबा मिळत नाहीये आणि कर्नाटकमधील त्यांचं सरकार जर जातीय सर्वेक्षण सार्वजनिक करू शकत नसेल तर त्यांना देशपातळीवर जातीय जनगणना करू हे सांगण्याचा नैतिक अधिकार नाहीये आणि त्यांची भूमिका दुटप्पी आहे असा प्रचार भाजपकडून केला जाऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधी जातनिहाय जनगणना आणि त्यांचे आकडे जाहीर करण्याबाबत कर्नाटकला एक न्याय आणि बाकी राज्यांना वेगळा न्याय अशी दुटप्पी भूमिका घेतात का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।